हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज। त्यामुळे या आदिवासींचा इतिहास हा सुद्धा या मुलांना शिकवला पाहिजे। आदिवासी आश्रमशाळा जेवढ्या आहेत उद्घाटन सन्माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण। अशा कार्यक्रमांचं आयोजन म्हणजे जंगल संवर्धनासाठी, वन संवर्धनासाठी एक फार मोठी सुवर्ण संधी आपल्यासाठी असते। त्यामुळे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं। खऱ्या अर्थानं आपली भारत उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रानभाजी स्टॉलचं उद्घाटन करत आहोत। मान्यवरांच्या शुभ हस्ते स्टॉलचं उद्घाटन होत आहे। धन्यवाद। जय आदिवासी, जय महाराष्ट्र। आज या रानभाजी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे करतोय ते आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील म्हणजे पहिल्यांदा अनेक कारणाने ते प्रसिद्ध झाले, कारण त्यांच्या कामाची पद्धत त्याला कारणीभूत। हा कार्यक्रम आजपर्यंत एवढे प्रकल्प अधिकारी या ठिकाणी आले, परंतु कोणाला घेता आला एवढंच नाही। आदरणीय दादा या तालुक्यामध्ये दरवर्षी 2 कार्यक्रम 3 कार्यक्रम कसा पाळायचा हे मला माहित आहे। जर समाज एकत्र येत असेल तर ही एकत्र कार्यक्रम करता येणार नाही, म्हणजे आदिवासी समाजाचे याच वडिवामध्ये 2 कार्यक्रम होईल। मात्र या वेळेला आम्ही अधिकारी इथं प्रकल्प अधिकारी म्हणून आम्ही पाहिलेले, मात्र दादा इथं बसणार महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी विभागांनी जर अवलंबलं तर महाराष्ट्राचा विकास हा अग्रे अशा प्रकारचं पारंपरिक तंत्रज्ञान कौशल्य हे आजच्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवीन योजना सुरू झालेली आहे, आदि कर्मयोगी। आपण यांचं देखील मी सहर्ष स्वागत करते आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी सन्माननीय श्री संदीप पाटील साहेब यांना मी नंतर मी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री एकही आदिवासींसाठी हॉस्टेल नव्हतं, मात्र माझ्या मते महाराष्ट्रामध्ये ताकद ज्यांनी आपल्यामध्ये निर्माण केली, ज्यांनी आदिवासींसाठी दादा जे पहिल्या दिवशी आम्ही प्रयत्न पहिल्या वर्षी जो केलेला आहे, ज्यावेळेला आपण प्रत्येक स्टॉलला जाणार त्यावेळेला त्यांचं महत्व आपल्याला कळून येईल, परंतु हे आपल्या समाजातल्या सर्व लोकांना माहिती आहे। आमचा उद्देश आहे की ही जी संस्कृती आहे ही मोठ्या स्वरूपात पसरली गेली पाहिजे। फक्त एक उदाहरण देतो भाजीचं। करटुलेची जी आमची भाजी आहे त्या भाजीची किंमत शहरामध्ये 400 रुपये किलोने ही भाजी विकली जाते, आपल्या इकडे जंगलामध्ये अशीच आहे।
त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की ह्या रानभाज्यांचं संवर्धन करून त्याचा प्रचार करायचा आहे की जेणेकरून पौष्टिकता ही सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि 4 पैसे आपल्या आदिवासी बांधवांना मिळतील आणि वन संवर्धनाचं पण काम होईल. आज प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून न्यूक्लियस बजेटच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही बरेच स्थानिक स्तरावरती रानभाज्यांसाठी प्रयत्न करतोय. पण केवळ रानभाज्याच ही आपली संस्कृती नाही, व्हेज बरोबर नॉनव्हेज ही सुद्धा आपली संस्कृती आहे. इथले खेकडे असेल, इथले मासे असतील, इथलं चिकन असेल, ह्या सर्व गोष्टी सुद्धा ह्या परंपरेनुसार आपण करतोय. ह्यात असलेलं चटणी मीठ तेल जे आपण ह्या गोष्टी म्हणतोय ह्या शहरीपेक्षा आपल्या फार वेगळे आहेत, ह्याला फार चव आहे आणि म्हणून खवय्यांसाठी हे फार पर्वणी आहे. आदिवासी मला खात्री आहे आपल्या ह्या प्रकल्प कार्यालयाचे प्रमुख श्री प्रदीप देसाई यांनी गेल्या वर्षभरापासून ह्या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय. सगळ्या जनतेच्या विकासासाठी ते रात्रंदिवस राबतात. आदिवासी शाळांमध्ये रात्री किंवा लवकर सकाळी जाऊन त्या ठिकाणी स्वतः पाहणी करतात. मला आनंद आहे की आमच्या ह्या आदिवासी भागातल्या जनतेची संस्कृती मोठी आहे. प्राचीन काळापासून आदिवासी हा आद्य नागरिक आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आदिवासी जुनी परंपरा आहे, जुनी संस्कृती आहे, जुनी कला आहे, त्याचे जपण्याचं काम ह्या भागामधून व्हायला पाहिजे. मी मगाशी पाहिलं आमच्या सोमतवाडी गावच्या शाळेतल्या मुली एक चांगल्या पद्धतीनं आदिवासी नृत्य सादर केलं. मला आनंद आहे. मी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या स्वतःच्या ऑडिटोरियममध्ये एक स्वखर्चानं जो काही खर्च येईल ते सगळा 1-2 दिवसाचा महोत्सव आहे, कला महोत्सव त्या ठिकाणी आयोजित करण्याचं मनामध्ये आहे. मी पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाच्या ह्या प्रकल्प कार्यालयाला मनपूर्वक शुभेच्छा देतो.